नागपूरमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। युवक काँग्रेसच्या वतीनं आरएसएसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, तर देवडिया भवन परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। या आंदोलनाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत ते पोहोचवतात। ज्ञानेश्वर, आरएसएसच्या विरोधामध्ये युवक काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते, नेमकं काय? अगदी शुभम, थोड्याच वेळापूर्वी जे आहे युवक काँग्रेसची नागपूरच्या देवडिया काँग्रेस भवन येथे जी आहे ती बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जे आहे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अनु, त्याचबरोबर महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतील राऊत यांच्या समवेत बैठक पार पडली। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि अचानक जे आहे हे कार्यकर्ते जे आहे ते रवाना व्हायला सुरुवात झाली। एकूणच सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन जे आहे ते संघ मुख्यालयाकडे जात होतं, मात्र त्याच दरम्यान पोलिसांचा मोठा करण्यात होता आणि पोलिसांनी जे आहे ते या कार्यकर्त्यांना, सगळ्यात प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि एकूण सध्याला आंदोलकांना त्या ठिकाणी थांबवलेलं आहे। मात्र मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि संघ कार्यालयाकडे जे आहे ते आगेकूच करत असताना त्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ते अगदी ज्ञानेश्वर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले, आंदोलनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।